अजित गोपछडे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे संवाद साधतात। आपण थेट तिकडे जाऊयात। सगळ्यांची वैद्यकीय सेवा करावी, वाढदिवस साजरा न करता सेवा दिनाच्या माध्यमातून माझा वाढदिवस साजरा करा असे म्हणणारे देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळेजण काम करतो। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, समाजाची जर गोष्ट घ्यायला गेली तर लिंगायत समाज असेल, वेगवेगळे समाज होते ज्यांचं म्हणणं होतं की आम्हाला प्रतिनिधित्व मिळावं। आज तुमच्या माध्यमातून एक प्रतिनिधित्व मिळतंय राज्यसभेवरती आणि केंद्रामध्ये। परत एकदा विचारा, मला लक्षात आलं नाही प्रश्न आपला। लिंगायत समाज असेल, ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, प्रत्येक समाजामधून मागणी असते की आमच्यातील कार्यकर्ता आहे तो केंद्रीय पातळीवर काम करावा। तुमच्या माध्यमातून नेमका कुठल्या समाजाला न्याय मिळाला असं म्हणता येईल? सर, मी संघाचा स्वयंसेवक आहे। मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो। मी जात पात काही विचार केला नाही कधीच। 18 पगड जातीच्या कार्यकर्त्यांसोबत मी काम केलेलं आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी हीच माझी जात आहे आणि भारतीय जनता पार्टी हाच माझे कुटुंब आहे। त्यामुळे मी जातीच्या आधारावर कधी काम केलेलं नाही। शेवटचा प्रश्न विचारतो, एकंदरीतच तुमच्या माध्यमातून आता सध्यापर्यंत जर आपण पाहिलं असेल भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे। जुन्या कार्यकर्त्यांना कुठे संधी मिळणार नाही असं बोलत असताना आज तुम्हाला दिलेली संधी, त्यामुळे बाकी कार्यकर्त्यांमध्ये काय मेसेज जाईल आणि पहिला प्रश्न राज्यसभेमध्ये तुमचा काय असेल? सर, मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही। मी आता पार्टीच्या कामामध्ये आहे। कृपया नंतर आपण भेटून बोलूया। धन्यवाद। शेवटचा प्रश्न आहे सर फक्त, की जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही अशी नेहमी टीका होत असते। भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू होतं, आज तुम्हाला संधी मिळालेली आहे, काय मेसेज जाईल? जुना आणि नवा असा वादच नाही या पार्टीमध्ये। ही पार्टी इतकी विशाल आहे आणि अनेक कार्यकर्त्यांची पार्टी। मी तुम्हाला आधीच सांगितलं की अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःचं त्याग समर्पण करून उभी केलेली पार्टी। मी त्याचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। तर जुना नवा असा विषयच नाही। राज्यसभेत पहिला प्रश्न काय असेल तुमचा? वैद्यकीय आणि आरोग्य सेवेच्या संदर्भातला प्रश्न असेल। धन्यवाद। निश्चितच हे होते डॉक्टर गोपछडे। आणि एकंदरीत राज्यसभेवरती सातत्याने जे नावांची उमेदवारांची चर्चा सुरू होती त्यामध्ये कुणाची वर्णी लागणार, त्यामध्ये आता गोपछडे यांचं नाव पुढे आलेलं आहे। याआधी विधान परिषदेमध्ये त्यांची संधी हुकलेली होती, मात्र आता राज्यसभेवरती त्यांची वर्णी लागलेली आहे। कॅमेरामन राजेश मनियारसह मी चेतन ननावरे, मुंबई। राज्यसभेसाठी भाजपकडून 3 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत। त्यामध्ये अशोक चव्हाण असतील, तसेच मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर भाजपकडून नारायण राणे यांना मात्र उमेदवारी देण्यात आली नाहीये। तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। महायुतीसाठी हे 4 उमेदवार राज्यसभेसाठी उभे राहणार आहेत। अशोक चव्हाण तसेच मेधा कुलकर्णी असतील, अजित गोपछडे आणि मिलिंद देवरा हे 4 उमेदवार महायुतीकडून राज्यसभेसाठी असणार आहेत। तरी आपण ही दृश्य पाहतोय, हे 4 उमेदवार राज्यसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। महायुतीचे खरं तर हे 4 उमेदवार आहेत, अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे आणि मिलिंद देवरा यामध्ये यांचा समावेश आहे। तर मिलिंद देवरा हे शिवसेनेकडून उभे राहतील, अजित गोपछडे, मेधा कुलकर्णी आणि अशोक चव्हाण हे भाजपकडून उमेदवार असणार आहेत। भाजपकडून नारायण राणे यांना मात्र उमेदवारी देण्यात आली नाहीये। त्यामुळे नारायण राणेंची उमेदवारी कुठेतरी हुकल्याचं पाहायला मिळतंय। भाजपने महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी 3 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे। तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर अजित पवार गटाकडून नेमकं कोण असणार आहे या संदर्भातली माहिती अद्यापही कोणती समोर आली नाहीये। तर भाजपकडून मात्र अशोक चव्हाण हे राज्यसभेचे उमेदवार असणार आहेत, हे मात्र निश्चित झालं। यासह आता अजित गोपछडे तसेच मेधा कुलकर्णी यांना भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भाजपकडून नारायण राणेंना मात्र उमेदवारी देण्यात आली नाहीये। तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा हे राज्यसभेचे उमेदवार असणार आहेत। तर अजित पवार गटाकडून नेमकं कोण असणार आहे याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागून आहे। महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी भाजपकडून 3 उमेदवारांच्या नावावरती खरं तर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। त्यामध्ये अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांचा समावेश आहे। तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली। अजित पवार गटाकडून नेमकं कोणाच्या नावावरती खरं तर शिक्कामोर्तब होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर अशोक चव्हाण आणि तसेच मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं आपण पाहतोय।
भाजपकडून नारायण राणे यांना मात्र उमेदवारी देण्यात आली नाहीये। तर अशोक चव्हाण असतील, मेधा कुलकर्णी असतील, तसेच अजित गोपछडे आणि मिलिंद देवरा हे शिवसेनेकडून उमेदवार असणार आहेत। तर हे 3 जण भाजपकडून उमेदवार असणार आहेत। अशोक चव्हाण असतील, अजित गोपछडे आणि मेधा कुलकर्णी हे भाजपकडून उमेदवार असणार आहेत। तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय। राज्यसभेसाठी भाजपकडून 3 जणांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला आहे। अशोक चव्हाण असतील, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना भाजपकडून महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। तर भाजपकडून या संदर्भातली अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे। तर अशोक चव्हाण आणि अजित गोपछडे हे दोन्ही नेते नांदेडमधीलच आहेत। तर अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता, त्यावेळेसच त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल अशी चर्चा होत होती आणि त्याच अनुषंगाने आज भाजपकडून अधिकृत घोषणा करण्यात आली। अशोक चव्हाण हे राज्यसभेचे उमेदवार असतील, तर अजित गोपछडे आणि यासह आता मेधा कुलकर्णी यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे। तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। तर महायुतीचे हे 4 उमेदवार असणार आहेत। अशोक चव्हाण, तसेच मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यासह मिलिंद देवरा हे 4 जण महायुतीकडून राज्यसभेचे उमेदवार असणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।